सोलापूर शहरामध्ये अवैध शस्त्र, अग्निशस्त्राचा वापर करून घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विशेष मोहीम घेऊन कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने दिनांक 4/4/2026 रोजी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे व त्यांच्या तपास पथकास बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की एक इसम संत तुकाराम चौकाजवळील एसटी स्टँड नंबर 2च्या समोर गुरु नानक चौकाकडे जाणाऱ्या रोडवर हातामध्ये लोखंडी तलवार घेऊन जोरजोरात आरडाओरड करून सदर ठिकाणी दहशत माजवत आहे। प्राप्त बातमीबाबत श्री अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना सविस्तर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे व त्यांचे तपास पथक कारवाई करता रवाना झाले। नमूद पथक सदर ठिकाणी गेले असता प्राप्त माहितीप्रमाणे एक इसम हातात लोखंडी तलवार घेऊन आरडाओरडा करत दहशत माजवत असल्याचे दिसून आले। त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे व त्याचे तपास पथकाने सदर इसमास शिताफीने ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या इसमास नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव मोहन नागनाथ पोतू, वयवर्ष 37, राहणार 16 शास्त्रीनगर, शिवलिंग मंदिराजवळ सोलापूर असे असल्याचे सांगितले। त्यानंतर पंचासमक्ष नमूद इसमाची झडती घेऊन त्याच्या उजव्या हातात असलेली 2 फूट लांबीची लोखंडी तलवार ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली। नमूद इसमाने बेकायदेशीरित्या अज्ञात उद्देशाने त्याच्या ताब्यात लोखंडी तलवार बाळगली म्हणून त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम 425 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तसेच नमूद इसमास पुढील कारवाईकरिता सदर बाजार पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे।